एवढं कोणतं दुःखात होता जे माझा एवढा फोन उचलला नाही? एखादा फोन उचलला असता, शब्द बोलला असतास माझ्याशी, तर माझ्या मनाला बरं वाटलं असतं ना रे. आता कसं सांगू तुला? कसं सांगू म्हणजे? तोंडाने सांग की. अरे जवळच्या माणसालाच काळजी वाटत असते बघ. लय शेफरल्यासारखं करू नकोस. तुझ्या असल्या गिदार धमक्यांना घाबरणारी मी नाही. ए भाडकाऊ, जास्त उडू नको, अवकातीत राहा. धमक्या काय म्हणती ग? उलट माझे आभार मान, तुझं नशीब आहे त्यांना मी जीवन सोडलं ते. नाही तर तुला माहिती का आता काय करत बसली असतीस तू? आणि तुला काय सांगत होतो आम्ही, कला केंद्रावर जाऊन सगळी वाट लागते, त्याच्यामुळे मी तुला सांगत होतो की तिच्या नादाला लागू नको. नाही रे, आता माझं तिच्यावर लय प्रेम आहे आणि मी नाही त्याशिवाय जगू शकत. अरे बरं, मला एक कळा नाही, तुला कोणी सांगितलं तुझ्या बापाने जमीन विकलेली कला केंद्रापायी? काय झालंय? राहू दे काहीतरी मार्ग निघल. काय मार्ग निघत नाही, काय नाही मार्ग निघल. काय सांगू बाबा, माणूसच पळून गेलाय की. अहो तात्या, काय करायला लागलात तुम्ही? पोराच्या नोकरीसाठी पैसे भरले होते. या भैयासाहेबाच्या विरोधात जायचं नाही, तिला पैसे द्यायचे नाही. पुन्हा सांगितलं नाही म्हणू नका बघा. तिच्या बापाचे जरा उपकार होते आमच्यावर. मला माहित होतं तुम्ही बोलणार आहेत म्हणून. पैसे देऊ नका बघा. नाही पुन्हा सांगितलं नाही म्हणताल तुम्ही. वहिनी साहेब, सगळं वाया गेलं बघ. मी तर असं ऐकलं होतं ग, तो कधीतरी दारू प्यायचा. अरे सगळ्यांनाच वाटत होतं तो कधीतरी दारू पितो म्हणून, पण तो दररोजच दारू पित होता बघ. डॉक्टरांनी त्याला सांगितलं पण होतं, आता जर का दारू पिशील तर जीवानीशी जाशील म्हणून. माझ्या घरच्यांनी, मी, डॉक्टरांनी त्याला लय समजावलं बघ, पण त्याने ना ऐकलं कोणाचं. हे सर्व आम्हाला नव्हतं बरं का माहिती.